नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे कर्जमाफीचे हे संपूर्ण अपडेट पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कर्जमाफीचं संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, राज्य सरकारने कर्जमाफीचं वचन निवडणुकीच्या काळामध्ये दिलं होतं, परंतु सरकारने कर्जमाफी न केल्यामुळे बच्चूभाऊ कडूंच्या माध्यमातून अनेक उपोषण झाली, अनेक यात्रा झाल्या आणि पुन्हा 24 तारखेला चक्काजाम आंदोलन राज्यभर होणार आहे। परंतु आता सरकार कर्जमाफीसाठी सकारात्मक आहे का? तर हो, तर सरकार कर्जमाफीसाठी सकारात्मक आहे, परंतु सरकार कर्जमाफी कधी करणार यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। परंतु आता 2019 ते 2025 याच कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरिता 35,000 कोटीची आवश्यकता लागणार आहे। याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे, त्या समितीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे याही संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। परंतु मित्रांनो, आता सरकार कर्जमाफीसाठी सकारात्मक झालेलं आहे असं म्हणू शकतो, परंतु सध्या जे काही राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून कर्जमाफीचं कोणताही अपडेट आपल्याला पाहायला दिसत नाही। परंतु 2019 ते 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याकरिता 35,000 कोटींची आवश्यकता लागणार आहे। परंतु बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये प्रश्न विचारत आहेत की दादा 2017चा 2018चा कर्जमाफ होईल का? तर मित्रांनो, यामध्ये कुठलंही बहुमत असं नाही की सरकारने यावरती निर्णय घेतलेला आहे, परंतु निर्णय कोणताही झालेला नाही। परंतु माझ्या मते 2019 ते 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे, कारण की 2014 ते 2019 या कालखंडामध्ये ऑलरेडी कर्जमाफीच्या 2 योजना राबवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। त्यामुळे 2019, 2020, 2021, 22, 23, 24, 25 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे। सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं, परंतु सरसकट कर्जमाफी सरकार कदाचितच करणार की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे। परंतु 100% हे मात्र खरं आहे की 3 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे तुमचं जर कर्ज थकीत असेल तर कृपया भरू नका। कर्ज जर थकीत पडलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत असतो, परंतु नियमित कर्जदार शेतकऱ्यांना फक्त प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळत असतो। आता सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिल्यामुळे इतर शेतकरी संघटना असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील किंवा इतर शेतकरी संघटना, रविकांत तुपकर साहेबांची क्रांतिकारी शेतकरी संघटना असेल, बच्चूभाऊ कडू यांची प्रहार संघटना असेल, यांच्या माध्यमातून विविध मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग, उपोषणे असतील, आंदोलने असतील, याचबरोबर पदयात्रा असेल, या सगळ्या होत आहेत। परंतु आता पुन्हा 24 तारखेला म्हणजे येणाऱ्या 24 जुलैला पुन्हा बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून, प्रहार संघटनेच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन होत आहे। आणि या चक्काजाम आंदोलनासाठी संपूर्ण शेतकरी आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत आणि सरकारला दाखवून देणार आहेत की कर्जमाफीसाठी आवश्यकता का आहे आणि कर्जमाफीसाठी किती शेतकरी आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे या आंदोलनामुळे दिसणार आहे आणि या आंदोलनाचे पडसाद खरंच या पावसाळी अधिवेशनामध्ये उमटतात का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्जमाफीची सकारात्मकता दर्शवलेली आहे। कर्जमाफी करणार असं ते म्हणत आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणत आहेत आम्ही कर्जमाफी करणार। याच्या अगोदर ते कर्जमाफीवर बोलायला तयार होते किंवा बोलत होते तर शेतकऱ्यांना सांगत होते की तुमचे कर्ज तुम्ही भरून टाका, परंतु आता थोडे पॉझिटिव्ह झालेले आहेत, कर्जमाफी करणार असं सुद्धा म्हणत आहेत। परंतु आता कर्जमाफी कधी करणार, काय करणार, कसं करणार याच्यावर कुठलंही भाष्य ते करत आहेत, फक्त कर्जमाफी करणार एवढंच बोलत आहेत। मग आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या तोंडावर कर्जमाफी होते का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे। परंतु मला वाटतं कर्जमाफी सध्या 2 ते 4 महिने होण्याची शक्यता फार कमी आहे। परंतु यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकावरती जर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर या निवडणुकावर परिणाम किंवा त्यांच्या बाजूने निकाल या निवडणुकीचा लागू शकतो सरकारच्या। त्यामुळे सरकार या निवडणुकीची वाट बघते की काय यासाठीही खूप महत्त्वाचं असं सरकार नियोजन लावण्याची शक्यता आहे। परंतु यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे हाच महत्त्वाचा एक मुद्दा आहे आणि सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत देखील सुद्धा आहे असं बोललं जात आहे, कारण की एक
समिती गठीत झालेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचं काम प्रोसेस सुरू आहे. कर्जमाफी कोण्या शेतकऱ्यांची होणार आहे, कोणत्या बँकांची होणार आहे, किती लाखांपर्यंत आहे शेतकऱ्यांचं कर्ज, या संदर्भात संपूर्ण जी काही समिती गठीत झाली आहे. जसे की चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंना पत्र दिलं, त्या पत्रामध्ये असंच नमूद केलं होतं की आम्ही कर्जमाफीसाठी एक समिती गठीत करू आणि त्या समितीच्या माध्यमातून ही समिती कर्जमाफीचं काम करेल. तर नंतर या पावसाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची समिती गठीत झालेली आहे आणि या कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचं संपूर्ण जे काही आढावा आहे तो घेतला जात आहे आणि संपूर्ण जे तयार झालेलं जे काही आहे डाटा तो राज्य सरकार पुढे सादर केला जाईल आणि या समितीच्या माध्यमातून हा डेटा सादर केल्यावर राज्य सरकार यावरती निर्णय घेईल अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. परंतु कर्जमाफीसाठी एकच आहे शेतकऱ्यांची भूमिका की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणं महत्वाचं आहे. त्यामुळे विविध शेतकरी नेते असतील, शेतकरी पुत्र असतील, विविध शेतकरी संघटना असतील, बच्चूभाऊ कडू असतील किंवा इतर स्वाभिमानी शेतकरी संघटना, क्रांतिकारी शेतकरी संघटना किंवा इतर शेतकरी संघटना किंवा सर्वसामान्य शेतकरी यांच्या माध्यमातून आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. परंतु कर्जमाफीसाठी एकच आहे, सरकार कर्जमाफी कधी करणार हे यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. परंतु कर्जमाफीसाठी जे काही नवीन अपडेट येतील ते आपल्या चॅनलवर बघण्याचा प्रयत्न करूया. परंतु कर्जमाफीसाठी सध्या येणाऱ्या 24 तारखेला, येणाऱ्या 24 जुलैला आंदोलन होणार आहे, उपोषण आंदोलन होणार आहे. त्यामुळे या आंदोलनासाठी संपूर्ण शेतकरी बांधवांनी पाठिंबा द्यावा. चक्काजाम आंदोलन आहे प्रहार संघटनेच्या वतीनं. त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चक्काजाम आंदोलन करावं आणि कर्जमाफीसाठी शेतकरी किती सकारात्मक आहेत, कर्जमाफीसाठी किती टोकाचं पाऊल घेऊ शकतात शेतकरी, हे सुद्धा सरकारला दाखवून द्यायचं आहे. धन्यवाद.